हॅलो अँड वेलकम टू आवर ब्लॉग डे 1 ऑफ ब्लॉगिंग. तर आज कुठे चाललो आपण? आज आहे माझी ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही चाललो आहे फिरायला. आज विचार केला गाडी वाडी घेऊन काही नाही जायचं. आज जाणार आहे आम्ही सगळ्यात एक्सपेन्सिव्ह राईडमध्ये, ज्याचं नाव आहे मुंबई लोकल. तर सध्या आम्ही उतरलो आहे चर्चगेट स्टेशनला. आता इथून जाणार आहे कॅमेरा शॉपमध्ये. तिथून काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला. आणखी त्याच्यानंतर मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे. तिकडून सुंदर असा सनसेट बघणार आहे. कसा कसा सुंदर असा. हे घड्याळात वाजले आहेत 5. किती वाजले आहेत घड्याळात? 5. ही छान अशी मोझियाक आर्ट आहे स्टेशनला सगळीकडे. आणखी हे आहे आमचं हिस्टॉरिकल CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर असा इकडून आपण बाहेर जाणार आहे. हो हो कमाल. की मागे पाहताय तुम्ही, ती आहे BMCची बिल्डिंग. आणि इकडून वॉक करतच 5 मिनिटाच्या अंतरावरती कॅमेरा शॉप्स आहेत सगळे. तर आता आपण तिकडे जाणार आहे. आता मी तुम्हाला सस्पेन्स रिव्हील करतो काय आहे ते. तर आपल्याला घ्यायची आहे आपल्या iPhone 16 Pro Max साठी एक कडकशी सेल्फी स्टिक, जे की माझा हात असा लांब करून करून दुखायला लागला. ऐश्वर्या. तर येस, ही अशी छानशी मागे बिल्डिंग आहे. आणि इथं चालू आहे कन्स्ट्रक्शन. हे मुंबईतली डबल डेकर बऱ्याच दिवसानंतर दिसली आहे. हिच्यामध्ये आज ट्रॅव्हल करेल मी. विचार करतो हिच्यामध्ये आज ट्रॅव्हल करू. पण ही इलेक्ट्रिकवाली आहे, AC वाली आहे. पण ही माझ्या लहानपणी स्पेशली अशी काही सुविधा नव्हती की जिथे डबल डेकर बस आहे. डबल डेकर बसेस होत्या पण देर वॉज नो AC अँड स्टफ लाईक दॅट. पण मजा यायची त्याच्यामध्ये. कधी कधी माझी आई घेऊन जायची मला. आणखी मला वरतीच जायचं असायचं कारण की वरतून व्ह्यू असा छान असा दिसतो. पण यू नेवर नो, आज काहीतरी मी माझ्या बाईकवर वेगळा व्ह्यू बघीन वरती. मग घेतोय हा वाला. तर आम्ही बघितलं पण काही आवडलं नाही आहे. आता इथून आम्ही चाललो आहे एका ठिकाणी. आमची ॲनिव्हर्सरी आहे तर मॅडमला डीटवर जायचं आहे. कुठे जायचं आहे? कशाने जायचं आहे तुला? दादा, ताज के यहाँ चलोगे? ताज के पीछे गेटवे ऑफ इंडिया के यहाँ पे, रेडियो क्लब के यहाँ पे. रेडियो क्लब? हाँ तो इधर से जाएगा, उधर गेटवे से जाम रहता है. हाँ, तो रेडियो क्लब के इधर ही जाना है. हाँ, तो इधर मेन रोड से जाएगा. हाँ चलो, मीटर से चलोगे ना? हाँ. मॅडम बसा, बाई बसा की ओ. बेल्ट लगा लो. तर आता बसलो आपण टॅक्सीमध्ये आणि चाललो आहे एका मस्त अशा रेस्टॉरंटला, ज्याचं की नाव नाही माहिती आहे मला. पण ओव्हरऑल फन आहे. बाहेर मुंबईमध्ये आता फार स्मॉगी वेदर आहे. पूर्ण स्मॉग झालाय बाहेर बघा.
अच्छा अच्छा, तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम मोहम्मद उस्मान है। मोहम्मद उस्मान साहब। कितने साल से टैक्सी चला रहे हो सर? 40 साल से। 40 साल से। बम्बई को तो आपने बदलते हुए देखा होगा। हाँ उस्मान साहब, मुंबई को तो आपने बदलते हुए देखा होगा। सब देख ही रहे अभी तक। देख ही रहे हो, और क्या क्या होगा पता नहीं, बट अच्छा लग रहा है आपको बदली हुई मुंबई, या पहले वाली सुहानी थी? हाँ मोहम्मद साहब। मॉडल के हिसाब से बदली हो रहा है तो अच्छा खराब हो तो सब जगह। अच्छा खराब है बट अपना है, बढ़िया है। या काका बरोबर बोलून जरा बरं वाटलं. 40 वर्ष झाले हे टॅक्सी चालवतात आहेत, आणखी म्हणतात आहेत की बदलली मुंबई, पण जी पण आहे चांगली असो वाईट असो आपली आपली आहे. छान आहे. तुला काय, तुझा काय टेक आहे याच्यावर ऐश्वर्या? तुझा काय टेक आहे? अरे कर. हे आहे मुंबईचं रिगल. इथे आजही असे कुठच्या पिक्चरचे असे बाहेर नाव लावतात, एकदम UK स्टाईल मध्ये, की हे आहे कॅफे मॉन्डेगार. क्रिसमस टाइम चालू आहे आणि फारच गर्दी आहे सगळीकडे. आम्ही चाललो आहे हॉटेल सी हार्बरला. तिकडून वरतून असं मस्त नाईस सनसेट, मागे ताज हॉटेल बॅकड्रॉप मध्ये दिसतं आणि छान अशी मस्त एकदम काहीतरी खायला मागवायचं, गरम गरम पोटॅटो चिप्स टाईप मध्ये. आणखी काय मागवला तर पिझ्झा मागवूया, बघूया, विचार करूया. नंतर येता येता इकडे यायचं लिओपॉल्डला. आणखी मस्त ॲपल पाय असा डेझर्ट, तो फक्त आणि फक्त मी खाणार आहे. हे आला लिओपॉल्ड कॅफे. गर्दी बघा इकडे. हॉटेल आहे सी हार्बर, नाही सी पॅलेस हॉटेल आहे. तर असं इकडून आतमध्ये आलं की इकडे ही अशी लिफ्ट आहे. तर लिफ्टने आपण वर जाणार आहे. तुम्ही इकडे पिक्चर्स लावले आहेत. हे BMC ऑफिस आपलं सध्याचं मुंबईचे. ही आली आमची लिफ्ट. सो वी आर गेटिंग इन द टॉप फ्लोर, 4th फ्लोर. फार कॉम्पॅक्ट आहे वर जायला. 3 जण मुश्किलने बसतात. हे मरीना, छान असं क्रिसमसचं डेकॉर केलंय. असा यांचा बारचा मेन्यू आहे. आणखी ऐश्वर्या बघते आहे फूड मेन्यू. फूड मेन्यू मध्ये काय आहे, काय वाटलं तुला चांगलं? इज इट गुड? नाचोज ऑर्डर करायचे. हा इकडे रेडिओ क्लब आहे. इकडे वेडिंग्स वगैरे होतात युजली. आणखी हा आपला समुद्राचा सी व्ह्यू. हे आहे आपला आयकॉनिक ताजमहल हॉटेल. ऑल थँक्स टू जमशेदजी टाटा फॉर इट. आणखी तर आले आहेत आपले नॅचोज. आणखी वी आर एन्जॉईंग इट. नॅचोज तर खाऊन आमचे संपून झाले. नाव वॉट वी आर सपोज टू ऑर्डर. मला माहित नाही काय ऑर्डर करणार आहे, पण ऐश्वर्या नक्की काही ना काहीतरी करेलच. काय करणार आहेस? फ्राईज. ही आली माझी मोहितो. तर तिथे थोडंसं खाल्लं, व्ह्यू एन्जॉय केला. एक हॅक आहे की नाही, छोट्या पैशामध्ये मस्त अशी व्ह्यू बघायची हॅक आहे.
तर इथून काय जास्ती लांब नाही आहे, चालत 5 मिनिटामध्ये आपण लिओपोल्ड पोचणार आहे. काय घर आहे का ऐश्वर्या, कमाल असं घर आहे. तुम्हाला पण दाखवतो मी. आयुष्यात माणसाकडे एवढा पैसा आला ना की असं सी फ्रंट घर असलं पाहिजे ना मुंबईसारख्या शहरामध्ये. पण मला मुंबईमध्ये राहण्याचा एवढा काही शौक नाही आहे. इथून मला बाहेर निघायचं आहे, कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन राहायचं आहे. गावाला आपलं मज्जा असते बाबा, चांगलं शेतात जायचं, गाई म्हशींबरोबर थोडंसं टाईमपास करायचं, काम करायचं शेतात, ती मजा एक वेगळी आहे. तर माझा फ्युचर प्लॅन तोच आहे. एक छानसा असा गोटा असला पाहिजे ना तिकडे, 100 गाई म्हशी. तर हा आहे मुंबईचा ताज आणि ही आहे माझी ताज. इट्स वेटिंग आउट हियर, वेटिंग आहे. कितना वेटिंग आहे. तर इकडे लिओपोल्डला वेटिंग आहे 20-25 मिनटं, अर्धा तास, माहिती नाही किती वेळ. तर आता आपण बघूया मॉन्डेगारमध्ये काय सीन आहे. मॉन्डेगारला एकदा जाऊया. लिओपोल्डमध्ये गर्दी आहे, सो सॉरी मी तुम्हाला दाखवू नाही शकत लिओपोल्डमध्ये काय आहे. सो लेट्स गो टू मॉन्डेगार. तर आपण वॉकिंग करत मॉन्डेगारच्या इथे पोचतो आहे. सध्या फार रश आहे बिकॉज इट्स अ क्रिसमस टाईम. आणखी रशच रश आहे सगळीकडे. कॉजवेला फुल जॅम आहे, जॅम पॅक्ड आहे कॉजवे. इकडे लोक शॉपिंग करायला येतात युजली. सर टेबल फॉर 2. कितना वेटिंग है? 20-25 मिनट. हाफ एन आवर. हाँ. युनिट सेज अर्धा तासाची. मग काय करूया घरी. तर कॅफे मॉन्डेगार, लिओपोल्ड जॅम पॅक्ड आहे. दोन्हीही कॅफे जॅम पॅक्ड आहे. तर आम्ही विचार केला आता आम्ही पुन्हा घरी चाललो आहे. पण जाता आता ऑन द वे जहांगीर आर्ट गॅलरीच्या इकडे छान असे पेंटिंग्स बनवतात लोक, आणखी तिकडे फॉर सेल असतात. तर आता आम्ही जाता आता ते पेंटिंग्स बघून जाईल, आणखी काय आवडलं तर घेऊ. पण तर हे पेंटिंग्स आहे तिकडे. पण जे आपल्याला आवडलेलं ते हे हॉर्सचं होतं, पण ह्याच्यामध्ये काय मोठी साईज नाही आहे. तर सगळं हे पॅकअप झालं आहे, सगळ्यांनी पॅक केलं आहे. तर फायनली आम्ही चाललो आहे जाराला, जारा स्टोअरमध्ये. आता बघूया तिकडे डिस्काउंटेड आहे. तर लेट्स सी व्हॉट्स देअर इन. क्रेझी. तर हा बेसिकली 4 माळ्याचा मॉल आहे आणि स्टँड अलोन स्टोअर आहे जाराचं. याच्यामध्ये 4थ्या मजल्यावरती 4थ्या माळ्यावरती मेन्स सेक्शन आहे. तर ते पाहायला आलो आहे आपण, काय आहे काय नाही. पण मी काय घेणार नाही. हा घेतला आहे 800 ब्लॅक. दिस इज वन ऑफ द गुड परफ्यूम्स दॅट आय फाउंड. तर बघूया. तर आपण घेतलेला आहे परफ्यूम जारामधून. आता बघू ह्याला आपण रिव्ह्यू करू, कसा आहे काय आहे, छान आहे की नाही, यूज केल्यानंतर कळेल. आता माझ्या वाईफला करायचं आहे खालचा सेक्शन एक्सप्लोर. तर आपण चाललो आहे खाली. आता बस झालं बाई, मला घरी जाऊ दे बस. खुशी चला. तर आपण आलो आहे कांजूरबाग स्टेशनला. आणखी आता आपलं घर इथून वॉकिंग एक 10 मिनटं लागतात.
तर आता आम्ही घरी जाणार आहे. जो आजचा ब्लॉगचा एंड होता हा. सी यू, बाय बाय. आणि आम्हाला सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. डू कमेंट्स डाऊन, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.